नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणकोणते प्रश्न पडले होते त्याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत आणि अपेक्षा आहे की हे जे सेशन आपण घेणार आहोत याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर आज आपण सुरुवात करणार आहोत विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 याच्यामधला पहिला चॅप्टर गुरुत्वाकर्षण. आपण प्रत्येक चॅप्टर वरचे मागील वर्षी जे जे काही प्रश्न रिपीट झालेले आहेत किंवा पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर सुरुवात करूया आपल्या या सेशनला आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे. हा आपला पहिला प्रश्न आहे. अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊ. हा प्रश्न काय आहे? एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद वेळ लागत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण म्हणजे जी किती असेल असं विचारलेलं आहे. तर पहा, गुरुत्वाकर्षण या चॅप्टरवरले शक्यतो परीक्षेत पडलेले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला गतिविषयक 3 समीकरणे माहित असणं गरजेचं आहे आणि त्यापैकी एका समीकरणाचा वापर इथे करत असतो आपण. आता या ठिकाणी काय आहे की एका ग्रहावर जी काही वस्तू आहे, समजा हा एखादी ग्रह आहे, दिसतोय तुम्हाला, हा ग्रह आहे आणि या ग्रहावर एक वस्तू वरून खाली पडत आहे. पण वरून खाली पडत असताना समजा या ठिकाणून ती खाली पडत आहे आणि खाली पडत असताना तिनं किती अंतरावरून खाली पडत आहे ती वस्तू? 5 मीटर अंतरावरून. ठीक आहे, 5 मीटर अंतरावरून खाली पडत आहे. या ठिकाणी मी असं म्हणू शकतो की त्या ग्रहावर जी वस्तू खाली पडत आहे तिचे मुक्त पतन होत आहे, कारण पृथ्वीवर हवा आहे. इतर ग्रहावर हवा आहे किंवा नाही याबद्दल आपल्याला तेवढं माहिती नाही आणि या ठिकाणी असा काही उल्लेख केला नाही कुठल्या स्पेसिफिक ग्रहाचा. त्यामुळं असं समजू की या ठिकाणी हवा नाही, म्हणजे 100% या ठिकाणी काय होत आहे? मुक्त पतन होत आहे, फ्री फॉल होत आहे. फ्री फॉल म्हणजे तुम्हाला माहिती आहे फ्री फॉल काय असतं? तर एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलाने गतिमान असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मुक्त पतन असं म्हणतो तिच्या गतीला. ओके, ठीक आहे. मग ही वस्तू सध्या खाली पडत आहे आणि तिच्यावर फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बल काय आहे? प्रयुक्त आहे. म्हणजे इथं या ठिकाणी मुक्त पतन होत आहे. तर मुक्त पतन होत असताना गतिविषयक 3 समीकरणे बदलतात. कसे बदलतात आपण पाहिलेलं आहे. कारण ज्यावेळेस मुक्त पतन होतं त्यावेळेस सुरुवातीचा वेग म्हणजेच यू हा किती असतो? 0 असतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण ए म्हणजेच एच्या ठिकाणी आपण काय वापरतो? जी वापरतो मुक्त पतनांच्या सूत्रामध्ये. ठीक आहे. मग आता अगोदर आपण दिलेली माहिती लिहून घेऊ. आपल्याला काय माहिती दिलेली आहे पहा. आन्सर मध्ये अगोदर आपण दिलेली माहिती लिहून घेऊ. काय दिलेली आहे दिलेली माहिती? बघा, दिलेली माहिती ज्याला आपण गिवन डेटा किंवा गिवन डाटा असं म्हणतो. ठीक आहे. मग काय काय माहिती दिली बघा. एक वस्तू 5 मीटर अंतरावर खाली येते. वस्तू इथून इथे खाली येत आहे म्हणजे तिचं विस्थापन होत आहे. बघा, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी जात आहे म्हणजे तिचं विस्थापन होत आहे आणि विस्थापन हे आपण यस अक्षराने दर्शवतो आणि यस किती आहे या ठिकाणी? 5 मीटर. ठीक आहे. त्यानंतर वेळ किती लागतो तिला? 5 सेकंद. वेळ आपण टी अक्षराने दर्शवतो म्हणजेच टी बरोबर 5 सेकंद. ठीक असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण म्हणजेच काय काढायचं आहे? जी काढायचं आहे. गुरुत्वीय त्वरण जी बरोबर हाऊ मच हे आपल्याला काढायचं आहे. मग हे काढण्यासाठी गुरुत्वीय त्वरणाचं एक सूत्र आहे ज्याला आपण काय म्हणतो? गतिविषयक दुसरे समीकरण. आणि हे दुसरे समीकरण कसं होतं? तर यस बरोबर 1/2 GT चा वर्ग. ठीक आहे. अशा प्रकारे हे सूत्र बनतं. मग या सूत्रामध्ये किमती ठेवून द्या, तुम्हाला जी ची किंमत भेटते. मग पहा, यस ची किंमत किती आहे? 5 मीटर. यस ची किंमत किती आहे? 5 इज इक्वल टू 1/2. जी ची किंमत काढायची आहे, जी ला जी ठेवा. ठीक आहे. इंटू टी ची किंमत दिली आहे 5, 5 चा वर्ग. ठीक आहे. ओके. एक मिनिट. हा, तर जी आपल्याला 5 दिली आहे किंमत. तर पहा या ठिकाणी हे 5 आहे, हे 2 इकडल्या साईडला येईल म्हणजे मी या ठिकाणी लिहितो. पहा, हे 2 या साईडला येईल आणि 5 गुणिले 2
इज इक्वल टू पुढे काय आहे जी इंटू 5 स्क्वेअर किती होणार हो 25. नेक्स्ट आता पहा 5 दुने 10 हे 25 इकडे भागाकारामध्ये जाणार आणि इथे 25 येणार इज इक्वल टू जी. ठीक आहे. मग 25 ने 10 आपल्याला भागाकार करायचा आहे. 25 ने 10 भाग जातो का जात नाही म्हणून आपण काय केलं 0.0 घेतलं. बघा 25 ने 0 घेतल्यानंतर इथे एक 0 येतं म्हणजे 25 एक 25 आणि 25 चौक 100 म्हणजेच जी बरोबर म्हणजे काय आलं 0.4 इज इक्वल टू जी म्हणजेच जी बरोबर 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग हे त्याचं एकक आहे. प्रत्येकाचं एकक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे त्या ग्रहावरील जी ची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सूत्र कसं वापरायचं पहा. तर तुम्हाला 3 सूत्र पाठ असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. कसं पहा लक्षात मी ते तिन्ही सूत्र इथं लिहित आहे. पहिलं सूत्र काय आहे की व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी म्हणजे जीटी. व्ही इज इक्वल टू जीटी हे पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे यस इज इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर आणि तिसरं सूत्र आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2GS हे सूत्र आहे. तर तुम्ही बघू शकता या दिलेल्या किमतीचा जर विचार केला तर पहा यस आहे. यस कोणकोणत्या सूत्रामध्ये आहे एक या सूत्रामध्ये आहे या की सूत्र आहे म्हणजे हे सूत्र मी वापरू शकत नाही. त्यानंतर टी आहे. टी या दोन्ही सूत्रात आहे का नाही या सूत्रात टी नाही म्हणजे मी हे सूत्र वापरू शकत नाही. मी वापरणार कोणतं फक्त हे सूत्र. लक्षात आलं अशा प्रकारे मी तिथे सूत्र वापरलेलं आहे. हा यानंतर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. हा आहे दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे 3 kg वस्तुमानाचा लोहगोल पहा इथं वस्तुमान दिलेलं आहे 3 kg 125 मीटर उंचीवरून खाली पडला जीचे मूल्य 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे असे जर आपण गृहीत धरले तर पुढील किमती काढायचं काय आहे जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी आणि जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला कालावधी आणि वेग काढायचा आहे. विज्ञानमध्ये महत्वाचं आहे. विज्ञानमध्ये म्हणण्यापेक्षा गणित सोडवत असताना विज्ञानातील कुठलेही गणित सोडत असताना दिसत आहे परफेक्ट. हा ठीक आहे. तर विज्ञानातील कोणतेही गणित सोडत असताना आपल्याला अगोदर त्या गणितामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे अगोदर कळायला पाहिजे. ते कळण्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी 3 kg वस्तुमान दिलेलं आहे म्हणजे अगोदर आपण दिलेली माहिती लिहून घेऊ. इथे काय दिलेलं आहे ठीक आहे. दिलेली माहिती तर दिलेली माहिती काय दिली आहे तर वस्तुमान दिले. वस्तुमान दर्शवतात कशाने यम अक्षराने. यम दिलेला आहे किती 3 kg. ओके. त्यानंतर दिलेला आहे पुढे 125 मीटर उंचीहून खाली येत आहे. मी आता सांगितलं तुम्हाला की जर ते वरून खाली पडत आहे म्हणजेच विस्थापन होत आहे म्हणजेच यस आहे आपल्याकडे आणि पण यस म्हणजेच विस्थापन किती आहे यस हे 125 मीटर एवढं विस्थापन इथं झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जीचे मूल्य आपल्याकडे दिलेलं आहे ऑलरेडी. जीचं मूल्य किती आहे जीचे मूल्य दिलेलं आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. पहा जीचे मूल्य हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. प्रत्येक ठिकाणी सारखं मूल्य भेटणार नाही. हा इन जनरल विचारलं की पृथ्वीवर जीचे मूल्य किती आहे तर तुम्ही 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग सांगू शकता. परंतु प्रत्येक ग्रहावर ते जीचे मूल्य वेगळं असणार आहे. तर या ठिकाणी जीचे मूल्य दिले आपल्याला. आता पुढे मग काढायचं काय आहे तर बघा जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे आपल्याला टी काढायची. कालावधी दर्शवतो कशाने आपल्याला टी ने. टी इज इक्वल टू हाऊ मच हे आपल्याला शोधायचं आहे. आणखीन काय शोधायचं आहे तर जमिनीवरील पोहोचतानाचा असलेला वेग म्हणजेच व्ही बरोबर हाऊ मच किती हे आपल्याला शोधायचं आहे. चला तर पाहूया. तर मला कोण सांगू शकतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की नेमकं सूत्र कोणतं वापरायचं. ठीक आहे. तर सूत्र कोणतं वापरायचं हे मी तुम्हाला मागचा जो व्हिडिओ होता म्हणजे सॉरी मागचं जे गणित होतं त्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि एक लक्षात ठेवा यामागे जे झालेलं गणित आहे ते डिसेंबर 2020 आणि जुलै 2025 मध्ये पडलेलं आहे आणि मार्च 2022 मध्ये. आणि आत्ताचं जे आहे ते म्हणजे डिसेंबर 20 आणि मार्च 25 मध्ये पडलेलं आहे. हे आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत आहोत. ठीक आहे. ओके. तर सांगा लवकर कमेंट करून सांगा की नेमकं गतिविषयक कितवं समीकरण आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. पहा मी तिन्ही समीकरण इथे लिहित आहे.
आपण कसं वापरायचं ते पाहू. पहिलं समीकरण आहे बोर्ड वरचा सगळ्यांना दिसत असेल, या ठिकाणी मी समीकरण लिहितो. पहिलं समीकरण आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, म्हणजेच आपण जीटी लिहितोय तो, कारण आपण इथे जे त्वरण घेणार आहोत ते काय घेणार आहोत, जी घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं समीकरण होतं यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर, हे दुसरं समीकरण आहे. आणि तिसरं समीकरण आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. या 3 समीकरणाचा वापर आपल्याला करायचा आहे. ओके. या तिन्हीपैकी नेमकं कोणतं समीकरण वापरायचं तर ते आपल्याला या गिव्हन डाटावरून कळेल. पहा पहिल्या सूत्रामध्ये आता या ठिकाणी यम दिलेला आहे, परंतु यम जे आहे म्हणजे वस्तुमान, याचं आपल्याला तेवढं काम पडत नाही, कारण या सूत्रामध्ये कुठंच तुम्हाला यम दिसणार नाही. याचा अर्थ यमचा इथे काहीही संबंध नाही. ओके. नेक्स्ट दुसरं दिलेलं यस. मग यस कोणकोणत्या सूत्रात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, म्हणजे हे सूत्र आपल्याला वापरायचं नाही. ओके, क्लिअर. हा, त्याच्यानंतर पहा जी दोन्ही सूत्रात आहे का यस, याच्यात पण याच्यात पण आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात दोन्ही सूत्राचा वापर करावा लागेल. मग नंतर टी काढायचे, व्ही काढायचे. अगोदर मला टी काढायचा आहे. टी पण दोन्ही सूत्रात आहे का, नाही, टी फक्त कशात आहे, या दुसऱ्या सूत्रात. मग मी अगोदर काय करतो, या सूत्राचा वापर करून घेऊ. ठीक आहे. चला मग मी दुसऱ्या सूत्राचा वापर करतो. दुसरं सूत्र आहे यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर. तर मी आता सांगितलं की वस्तू ही वरून खाली पडत आहे, उंचीवरून खाली पडत आहे, म्हणजे तिचे मुक्तपतन होत आहे. आणि मुक्तपतनामध्ये यू हे शून्य असतं, म्हणजे सुरुवातीचा वेग हा शून्य असतो. म्हणून हे शून्य झाल्यानंतर हे यू गुणिले टी शून्यच होणार आहे. त्यामुळं आपलं पुढचं जे सूत्र बनतं यस इज इक्वल टू 1/2 जीटीचा वर्ग. हे सगळं शून्य झालं कारण यू ची किंमत शून्य आहे. मग यस ची किंमत किती आहे पहा, एक्स ची किंमत आहे 125. चला लिहून टाका इथं 125 बरोबर 1/2. जी ची किंमत किती आहे, 10 आहे. पण जी ची किंमत 10 आहे गुणिले 10 गुणिले टी ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून टी वर्गला टी वर्ग लिहून घेतला. मग बघा इथे भाग घालू शकतो मी, बे एक बे, बे पंचे 10, इथे 5 आलं. हे 5 या साईडला येईल, म्हणजे काय येईल उत्तर तुमचं बघा 125/5 बरोबर टीचा वर्ग. ठीक आहे. आता मी 5 ह्याला डिवाइड करू शकतो. यस, कसं डिवाइड करणार बघा, तर 5 दुने हे 5 एक 5, 5 दुने 10, 2 वले 25 झाले, 5 5 25, म्हणजे तुमचं उत्तर आलं बघा 25 बरोबर टीचा वर्ग. मी जर याचं वर्गमूळ काढून घेतलं तर उत्तर येतं तुमचं टी बरोबर 25. उत्तर लिहिणार तुम्ही सेकंद मध्ये. ठीक आहे. तर हे तुम्हाला टी ची किंमत भेटली, म्हणजे कालावधी किती भेटला तुम्हाला, 25 सेकंद कालावधी भेटलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. इथे गणित संपलं नाही, आपण एकच गणित करून थांबू शकत नाही, कारण आपला दुसरा प्रश्न विचारलाय जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग, म्हणजे मला व्ही काढायचा. तर व्ही पहा तुम्हाला या सूत्रामध्ये मिळून जाईल. व्ही या सूत्रात मिळतं, म्हणून हे सूत्र आपण वापरून घेऊ. सूत्र आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. या ठिकाणी यू शून्य आहे, आत्ताच पाहिलं आपण, हे मुक्तपतन आहे आणि यू शून्य असल्यामुळं आपण काय करणार आहोत, सूत्र काय बनणार आपलं, व्ही बरोबर 2GS. त्याचं रिझन असं आहे कारण यू शून्य आहे, मग हे शून्य होऊन जातं, डायरेक्ट 2GS येतं. किमती ठेवून द्या, व्ही ची किंमत काढायच्यामुळे व्ही स्क्वेअरला व्ही स्क्वेअर, 2 ला 2. जी ची किंमत दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे पहा, गणितात बघू शकता. जी ची किंमत 10 मीटर प्रति सेकंद वर्ग दिलेली आहे, म्हणजे 10 आहे. गुणिले यस ची पण किंमत दिलेली आपल्याला, यस ची किंमत किती आहे पहा, यस ची किंमत आहे 125, तर ते पण ठेवून घेऊ 125. चला कॅल्क्युलेशन करून घ्या. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 20 गुणिले 125. ठीक आहे. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आता तुम्हाला याचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करून घ्या. जर तुम्हाला असं डायरेक्ट गुणाकार येत असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही डायरेक्ट गुणाकार करायचं म्हटलं तर 20 किती होतं बघा, 20 100 होतं. 20 100, 100ला 0 हाचाले 10, 20 दुनी 40, 40 अधिक 10, 40 अधिक 10 50, 50ला 0 हाचाले 5, आणि 20 एक 20, 20 आणि 5 25. आणि मी जर याचं वर्गमूळ काढून घेतलो तर 2500 हा कशाचा वर्ग आहे, तर हा आहे 5चा वर्ग, 25 आणि 50 म्हणजे 50चा काय आहे, वर्ग आहे. हा झाला 50चा वर्ग, म्हणजे व्ही ची किंमत झाली 50. याचं एकक लिहा मीटर प्रति सेकंद. अशा प्रकारे हे तुमचं गणित पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हेही तुम्हाला समजलं असलं असं मी गृहीत धरतो. आणि आपण याच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, आपण जेवढे काही प्रश्न यामध्ये पाहणार आहोत ते सर्व प्रश्न हे मागील वर्षी झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा डिसेंबर 2020 आणि मार्च
2025 म्हणजेच गेल्याच वर्षी पडलेला प्रश्न आहे. म्हणजे एक आपल्या गोष्ट लक्षात आहे की काही प्रश्न हे रिपीट होतात. या अगोदरचा पाहिलेला प्रश्न 3 वेळेस रिपीट झालेला आहे आणि हा प्रश्न 2 वेळेस रिपीट झालेला आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल आणि तुम्हाला ह्या स्टेप्स किंवा शिकवणं जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर आता लगेच आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. आता पाहू आपण नेमकं तिसरा प्रश्न आहे कसा. ठीक आहे. तर हा तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल का? आता हे सगळ्यात महत्वाचं. सुरुवातीला आपण जी म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण मग जीचे मूल्य सर्व ठिकाणी सारखे आहे, आहे तर का आहे आणि मग नाही तर का नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच मिळून जातील. अगोदर आपण एक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, नेमकं जी म्हणजे आहे काय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे जी आहे, जी याला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणतो. याला म्हणतो आपण गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे. त्याला इंग्लिश मधून एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे सर? अरे त्वरण हा मुद्दा समजून घ्या. त्वरण म्हणजे काय असतो? वेगामध्ये बदल होणे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, बस तुम्ही पाहिलेली आहे सगळ्यांनी, सगळ्यालाच माहित आहे, मला पण माहिती आहे. तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात आणि कॉर्नर आल्यानंतर किंवा एखादी पुढे अडथळा आल्यानंतर बस ड्रायव्हर काय करणार आहे? तर साहजिक आहे, ब्रेक लावणार आहे. ठीक आहे. एक पहा, ब्रेक लावण्याच्या अगोदर त्या बसचा एक विशिष्ट वेग होता, परंतु ज्यावेळी ड्रायव्हरनी ब्रेकवरती पाय दिला आणि ब्रेकवर प्रेस केल्यानंतर त्या बसचा वेग कमी झाला. म्हणजे काय झालं? वेगामध्ये बदल घडून आला. आणि जेव्हा वेगामध्ये बदल घडून येतो त्याला आपण काय म्हणतो? त्वरण असं म्हणतो. मग हा वेगामधला बदल 3 प्रकारे घडू शकतो. मग एक तरी वेग वाढतो आणि बदल घडून येतो, किंवा मग वेग कमी होतो आणि बदल घडून येतो, आणि वेग स्थिर राहणे याला सुद्धा एक प्रकारचं त्वरणच म्हणतात. ठीक आहे. त्याला शून्य त्वरण असं म्हणतो आपण. जेव्हा वेग वाढतो तेव्हा त्याला धन त्वरण म्हणतात आणि जेव्हा वेग कमी होतो तेव्हा त्याला ऋण त्वरण म्हणतात. ठीक आहे. मग या ठिकाणी हे जे त्वरण आहे, मग त्वरण घडलं का नेमकं? आता पहा, नेमकं त्वरण घडलं का आणि कशामुळे? तर ज्यावेळेस एका विशिष्ट वेगामध्ये बस येत होती आणि ज्या वेळेला ड्रायव्हरने त्या ब्रेकवरती पाय दिला त्या टायमाला बस काय झाला? वेग कमी झाला. राईट. म्हणजे वेगात बदल झाला, पण कुणामुळे? ब्रेकवर पाय दिल्याने. ब्रेकवर पाय दिलो म्हणजे आपण काय केलेलं आहे? तर आपण त्या ठिकाणी बल प्रयुक्त केलेलं आहे. त्या ठिकाणी काय प्रयोग केलो आपण? बल प्रयुक्त केलं. लक्षात आलं? थोडक्यामध्ये गुरुत्वीय त्वरण घडण्यासाठी कोण कारणीभूत आहे? बल कारणीभूत आहे. मग त्याच्यावरती बल म्हणजे फोर्स. ठीक आहे. मग फोर्स अप्लाय झाला तर त्वरण घडून येईल, म्हणजेच ऍक्सलरेशन घडून येईल. मग जे आपण जनरल त्वरण पाहतो हे तर ए अक्षराने दर्शवतो, परंतु जे त्वरण गुरुत्वाकर्षण बलामुळे घडून येतं, बघा काय म्हणतो मी, जे त्वरण गुरुत्वाकर्षण बलामुळे घडून येतं त्या त्वरणाला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणतो आणि ते जी अक्षराने दर्शवतात. मी थोडक्यात आपण एच्या ठिकाणी या चॅप्टर मध्ये जी याचा प्रयोग करणार आहोत. जी का लिहिलं त्याचा रिझन असा आहे, म्हणजे गुरुत्वीय त्वरण म्हणतात कशा, तर त्याची एक सिंपल व्याख्या सांगतो मी, की जर एखादे त्वरण गुरुत्वाकर्षण बलामुळे घडत असेल तर त्या त्वरणाला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणतो. सिंपल आहे. मग कोणती वस्तू जर वरून खाली पडत असेल तर त्याच्यावर गुरुत्वीय बल प्रयुक्त असतं आणि साहजिक आहे त्या वस्तूमध्ये गुरुत्वीय त्वरण आले असतं. आणि गुरुत्वीय त्वरण हे काय असणार आहे? तर हे स्मॉल जी ने दर्शवणार आहे. मग गुरुत्वीय त्वरणची एक जनरल किंमत आहे. ठीक आहे. गुरुत्वीय त्वरणची एक जनरल किंमत आहे, ती किंमत आहे 9.8. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. ही किंमत बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेली आहे की पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची किंमत किती आहे, तर 9.8 मीटर प्रति सेकंडचा वर्ग ही त्याची किंमत आहे. ठीक आहे. मग सर ही किंमत सर्व ठिकाणी सारखी आहे का? आपला मुख्य प्रश्न असा आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी ही किंमत सारखी आहे का? तर नाही. याचं उत्तर आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर ही किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या. ती कशी? तर पहा लक्षणा. तर आपण जर समजा पृथ्वीवर, समजा ही पृथ्वी आहे, ठीक आहे, आता ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचा विचार केला, ठीक आहे, आता मी तेवढं व्यवस्थित इथं काढलेलं नाही, परंतु ही पृथ्वी बघा ध्रुवावर चपटी आहे, म्हणजे या ठिकाणी अशी चपटी आहे, हे झाले ध्रुव, आपण ज्याला साऊथ पोल नॉर्थ पोल असं म्हणतो. ठीक आहे. हा उत्तर ध्रुव आहे आणि हा दक्षिण ध्रुव आहे. या ध्रुवाच्या ठिकाणी बघा, कुणाच्या ठिकाणी? ध्रुवाच्या ठिकाणी ही कसं आहे? ध्रुवाच्या ठिकाणी पृथ्वी कशी आहे? चपटी आहे. पृथ्वीचा भाग कसा आहे? चपटा आहे.
ठीक आहे. आता पहा, जर ध्रुवाच्या ठिकाणी पृथ्वी जर चपटी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या केंद्रापासून हे जे अंतर आहे, हे डिस्टन्स जे आहे हे कमी आहे. कुणाच्या कंपॅरिझन मध्ये? आता हा जो भाग आहे, हा विषुववृत्तावरला भाग आहे. कसा आहे? विषुववृत्त. जर मी विषुववृत्तावर विचार केला तर पृथ्वी तुम्हाला फुगीर दिसेल. कशी दिसेल? फुगीर दिसेल. पाहू शकता या ठिकाणी ध्रुवाच्या ठिकाणी पृथ्वी चपटी आहे आणि विषुववृत्तावर पृथ्वी फुगीर आहे. म्हणजे काय? मी जर विषुववृत्तावर या केंद्रापासूनच्या अंतराचा विचार केला तर हे जास्त आहे आणि हे कमी आहे. कळते मी काय म्हणतोय? हे जास्त आहे आणि हे कमी आहे. आता एक लक्षात ठेवा, पृथ्वीपासून एखादी वस्तू जेवढी जवळ आहे तेवढं गुरुत्वाकर्षण बल जास्त प्रयुक्त होतं आणि वस्तू पृथ्वीपासून जेवढी दूर आहे तेवढं कमी गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होतं. मग मला सांगा, हे अंतर कमी आहे म्हणजे मी इथे लिहितो की इथलं जे अंतर आहे म्हणजे डिस्टन्स हे कसं आहे? कमी आहे. ठीक आहे. मग डिस्टन्स जर कमी असेल तर बल कसं प्रयुक्त होणार? बल कसं? मी म्हटलं डिस्टन्स कमी आहे, जेवढं जवळ आहे, डिस्टन्स काय म्हणजे ते जवळ आहे, जेवढं जवळ तेवढं बल कसं जास्त प्रयुक्त होणार. आणि बल जेवढं जास्त प्रयुक्त झालं, जेवढं बल जास्त प्रयुक्त झालं तेवढं जीचं किंमत म्हणजे गुरुत्व त्वरण काय असणार आहे? जास्त असणार. क्लिअर आहे? समजतंय मी काय म्हणतो ते? बघा, जेवढं अंतर कमी तेवढं बल जास्त आणि जेवढं बल जास्त तेवढं गुरुत्व त्वरण जास्त असतं. आणि या ध्रुवाच्या ठिकाणी जीची किंमत किती आहे? तर सगळ्यात जास्त आहे ती आहे 9.832 9.832 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. येते लक्षात? म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ध्रुवाच्या ठिकाणी ती चपटी असल्यामुळे तिथे बल जास्त प्रयुक्त होतं म्हणून जीची किंमत जास्त आहे आणि ती किती आहे? 9.832 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. हे तुम्हाला शास्त्रीय कारणामध्ये सुद्धा प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. हा, दुसरं सांगायचं आपलं विषुववृत्तावरचा विचार केला तर बघू शकता तुम्ही, ऍज कम्पेअर टू ध्रुव, म्हणजे ध्रुवाचा विचार केला तर विषुववृत्ताचं अंतर जास्त आहे. आणि मी आता सांगितलं, जर अंतर जास्त असेल, दूर असेल वस्तू आणि वस्तू दूर असेल तर बल कसं प्रयुक्त होतं? कमी प्रयुक्त होणार आहे. आणि मग या ठिकाणी बल हे कमी प्रयुक्त होत असेल तर जी ची किंमत कशी असते? कमी असते. कारण मी आता सांगितलं तुम्हाला की जी म्हणजेच त्वरण हे कशावर डिपेंड आहे? बलावरती डिपेंड आहे. इथे बल कमी असेल तर त्वरण कमी असेल, बल जास्त असेल तर त्वरण जास्त असेल. ठीक आहे. मग कमी आहे म्हणजे नेमकं किती आहे? तर या ठिकाणी आहे ते 9.78 मीटर प्रति सेकंडचा वर्ग हे त्याची किंमत आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे ध्रुवावर्त झालं. ठीक आहे. फक्त पृष्ठभागावर विचारलंय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य समान नाही. का नाही याचं सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. हा प्रश्न जुलै 2022 मध्ये पडलेला आहे. याच्यावरती दोन्हीवरही शास्त्रीय कारणामध्ये असा प्रश्न पडू शकतो. यावर पडू शकतो की ध्रुवाच्या ठिकाणी जीचे मूल्य कमी आहे, कारण लिहा. तर तुम्ही सांगू शकता ध्रुवाच्या ठिकाणी ती चपटी आहे, चपटी असल्यामुळे केंद्रापासून पृष्ठभागापर्यंत अंतर डिस्टन्स कमी आहे. डिस्टन्स जेव्हा कमी असतं तेव्हा बल जास्त प्रयोग होतं म्हणजेच त्वरण जास्त असतं. ठीक आहे. मग त्याचं उत्तर हे येणार तुमचं, आणि किती आहे ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्याच प्रकारे विषुववृत्तावर जीचे मूल्य कमी आहे का आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर सुद्धा इथेच आहे तुमच्यासमोर. मी शॉर्ट मध्ये लिहिलंच आहे. विषुववृत्तावरती फुगीर आहे, फुगीर असल्यामुळे केंद्रापासून पृष्ठभागापर्यंत अंतर जास्त होतं. अंतर जास्त म्हणजे बल कमी प्रयुक्त होतं आणि बल जेव्हा कमी प्रयुक्त होतं तेव्हा गुरुत्व त्वरण सुद्धा कमीच असतं. त्याची किंमत आहे 9.78 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. हे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. ठीक आहे. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. तर हा चौथा प्रश्न आहे आपल्याकडे आणि ह्या चौथ्या प्रश्नाकडे पाहत आहोत आपण. तर चौथा प्रश्न असा आहे, पुढील संज्ञांची व्याख्या लिहा. हा जुलै 2024 मध्ये 2 मार्कासाठी पडलेला प्रश्न आहे. मग व्याख्या कोणते? तर पहिली व्याख्या विचारलेली या ठिकाणी मुक्तिवेग. पहिली व्याख्या आहे मुक्तिवेग. मुक्तिवेग. मग मुक्तिवेग म्हणजे काय? मुक्तिवेगला इंग्लिश मधून इस्केप वेलोसिटी म्हणतात. इस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. या इस्केप व्हेलॉसिटीला आपण समजून घेऊ नेमकं काय असते. तर पहा, ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. ही पृथ्वी आहे समजा, आणि या पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करण्याचा जो एरिया असतो
तो विशिष्ट एरिया असतो, म्हणजे काही अंतरापर्यंतच गुरुत्वीय बल प्रयुक्त होतं. हे डिपेंड असतं त्याच्या वस्तुमानावर. जेवढं वस्तुमान जास्त तेवढं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करण्याचा जो एरिया आहे तो जास्त असतो, आणि जेवढं वस्तुमान कमी तेवढा तो एरिया कसा असतो, कमी असतो. मग या ठिकाणी पृथ्वीचा विचार करता समजा एका विशिष्ट अंतरापर्यंत काय असणार आहे, तर इथंपर्यंत गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होणार आहे असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. मग समजा मी पृथ्वीवरून एखादी वस्तू वर फेकत आहे. मग मी हे पेन वर फेकला तरी थोडंसं वर जाईल आणि खाली पडेल. मला ती वस्तू जर आणखीन दूर फेकायची असेल तर मला आणखीन जोरात फेकावं लागते. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, की मला इथून सुरुवातीचा जो तिचा वेग आहे तो जास्त ठेवावा लागतो. म्हणजे मी इथून जेवढं जोरात फेकणार आहे सुरुवातीला तेवढी दूर वस्तू जाणार आहे. याचा अर्थ की एखाद्या वस्तूला जास्त दूर जाण्यासाठी कोण महत्वाचा आहे, त्याचा सुरुवातीचा वेग, ज्याला आपण आरंभीचा वेग म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण, आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग. ठीक आहे. आता हा जो आरंभीचा वेग आहे, जो यू अक्षराने दर्शवतात मेनली. ठीक आहे. यू म्हणजे काय असतो, आरंभीचा वेग. हा जो आरंभीचा वेग आहे हा मॅटर करतो की ती वस्तू किती दूर जाणार. मग असा आरंभीचा वेग, ज्या वेगाला बघा ती वस्तू आपण वर फेकल्यानंतर हा जो एरिया आहे याला आपण म्हणू गुरुत्व. हा जो एरिया म्हणजे काय, गुरुत्व आहे. हे पृथ्वीचे गुरुत्व आहे. पहा, असा आरंभीचा वेग ज्या वेगाला वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाला म्हणजे गुरुत्वाच्या बाहेर जाते, पृथ्वीच्या गुरुत्वाच्या बाहेर जाते, आणि त्यालाच काय म्हणतो, त्या आरंभीच्या वेगाचा आपण मुक्ती वेग म्हणतो. किंवा मी असं म्हणू शकतो की असा आरंभीचा वेग ज्या वेगाला वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. ठीक आहे. हे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे आणि याच्यापासून ती मुक्त होते, म्हणजेच तिथून बाहेर होते. आणि एकदा बाहेर गेली की ती आत येणार नाही. एकदा बाहेर गेल्यानंतर ती आत येणार नाही, मग ती अवकाशामध्येच फिरत राहणार. लक्षात येते. ठीक आहे. जोपर्यंत ह्या गुरुत्वाकर्षणामध्ये ती वस्तू आहे तोपर्यंत ती वस्तू खाली पडू शकते. याच्या बाहेर गेल्यानंतर ती वस्तू खाली पडणार नाही. लक्षात. म्हणून मुक्ती वेगाची व्याख्या अशी होईल, तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता. मी सांगतो, एकदा लास्ट रिपीट करतोय. असा आरंभीचा वेग ज्यामुळे वस्तू गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्या वेगाला मुक्ती वेग असे म्हणतात. ठीक आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो. यानंतर दुसरा. ठीक आहे. आता हाच प्रश्न, आरंभीचा वेग एवढाच प्रश्न पुन्हा तुम्हाला जुलै 2025 ला म्हणजेच गेल्याच वर्षी पडलेला आहे. जुलै बघा 2025 बघू शकता तुम्ही. 24 ला पण जुलैला पडला आणि 25 ला पण जुलैला पडलेला प्रश्न आहे. ठीक आहे. जुलै म्हणजे सर आमची एक्झाम तर फेब्रुवारी मार्च मध्ये होते, मग तुम्ही जुलै का सांगताय. पहा, तुमच्या 2 एक्झाम्स होतात. मार्च मध्ये आपली रेग्युलर एक्झाम होते आणि ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅक पडलेले आहेत, एखाद्या विषयामध्ये तो नापास झालेला आहे, तर त्या एक्झाम्स पुन्हा जुलैमध्ये, जून जुलैमध्ये होतात. ठीक आहे. तेव्हा झालेला हा पेपर आहे आणि इथले प्रश्न पुन्हा मार्च मध्ये रिपीट होऊ शकतात. त्यामुळे हे तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुक्तपतन, जो 2024 ला पडलेला बघा. पहिला हा पडला होता, दुसरा आहे मुक्तपतन. मुक्तपतन याची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. याला इंग्रजीमधून फ्री फॉल म्हणतात. याला इंग्रजीतून फ्री फॉल म्हणतात. मी आत्ताच थोड्या वेळाखाली याची व्याख्या तुम्हाला सांगितली होती. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, फ्री फॉल काय असतं. बघा, फ्री फॉल हा प्रश्न जुलै 2024 ला तर पडलाच होता, पुन्हा मार्च 2024 ला पडला होता. बघा, लक्षात. म्हणजे मार्च मध्ये पडला आणि पुन्हा जुलैला रिपीट झाला. याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात. म्हणूनच आपण पीवाय क्यूची सिरियस घेत आहोत. म्हणजेच मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ते आपण सोडून घेत आहोत, जेणेकरून प्रश्न नक्कीच रिपीट होणार आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, लक्ष द्या, मुक्तपतन म्हणजे काय असतं. तर समजा ही पृथ्वी आहे आणि मी पृथ्वी म्हणणार नाही, ग्रह आहे कोणता पण, आणि एखाद्या उंचीवरून, एका विशिष्ट उंचीवरून एक वस्तू खाली पडत आहे. एक वस्तू काय खाली पडत आहे. पण खाली पडत असताना त्या वस्तूवर फक्त, बघा मी फक्त हा शब्द वापरते, ओनली, फक्त गुरुत्वाकर्षण बल, गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त असते. बघा, फक्त गुरुत्वाकर्षण बलच प्रयुक्त असते, तेव्हा त्या वस्तूच्या गतीला मी काय म्हणू शकतो, तर मुक्तपतन म्हणू शकतो. थोडक्यामध्ये बघा, एखादी वस्तू, कुठली वस्तू असो, मध्ये एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे गतिमान असेल, म्हणजे खाली पडत असेल, कुठेही खाली पडत असेल, थोडक्यामध्ये त्याला आपण गतिमान म्हणू. गतिमान असेल तर त्याला मुक्तपतन असे म्हणतात. मग सर, पृथ्वीवर मुक्तपतन होते का, हा प्रश्न एकदा पडलेला आहे चुटकी बरोबर मध्ये.
पृथ्वीवर मुक्तपतन होत नाही. त्याचं कारण काय आहे बघा, लक्ष द्या. समजा पृथ्वीवरती एखादी वस्तू वरून मी खाली टाकत आहे, ठीक आहे, ती पण गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली पडत आहे, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाबरोबरच आणखीन एक बल प्रयुक्त आहे. ते बल कोणतं सर? तर पहा, ज्यावेळेस वस्तू खाली येत असते तेव्हा त्याला वाऱ्यामुळे घर्षण बल प्राप्त होतं, ज्याला आपण प्लावक बल म्हणू या ठिकाणी, ठीक आहे. घर्षण बल प्राप्त होतं, म्हणजे एका वेळेला दोन बल इथं काय प्रयुक्त आहेत. मग अशा वेळेला आपल्याला मुक्तपतन म्हणू शकत नाही. मग मुक्तपतन होण्यासाठी फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलच प्रयुक्त व्हावं लागतं, दुसरं कुठलंच बल नको आहे. मग इथे वाऱ्यामुळे काय होतं? प्लावक बल प्रयुक्तच होतं, म्हणजेच घर्षण बल प्रयुक्त होतं. मग सर मुक्तपतन होतं कुठं? तर मुक्तपतन होतं ज्या ठिकाणी निर्वात जागा आहेत. कशी जागा? निर्वात ठिकाणी. मुक्तपतन फक्त निर्वात ठिकाणी होते. कोणत्या ठिकाणी? निर्वात ठिकाणी होते. म्हणजे निर्वात ठिकाण म्हणजे काय असतं? निर्वातचा अर्थ आहे हवा नसलेली जागा. हवा नसलेली जागा, हे लक्षात ठेवायचं तुला. जिथे हवा नाही त्याच ठिकाणी मुक्तपतन घडून येते. मग अशी जागा कोणती? तर ती जागा आहे अंतरिक्ष. थोडक्यात आपण त्याला अवकाश म्हणतो, स्पेस. अवकाश. अवकाशामध्ये काय मुक्तपतन घडून येते. ठीक आहे, तुम्हाला हाही मुद्दा समजला असेल तर पहा, हा प्रश्न पुन्हा मार्चला रिपीट झालेला आहे. जुलैचा पुन्हा मार्चला रिपीट झालेला आहे, लक्षात. त्यामुळे तर विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न नक्कीच रिपीट होणार. मागील वर्षीच्या सर्व प्रश्न पत्रिका सोडून घ्या. जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम असेल, एखादा प्रश्न येत नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये तो प्रॉब्लेम नक्की टाका. त्याचं योग्य आणि सोप्या पद्धतीने सोल्युशन देण्याचा आपण प्रयत्न नक्की करू. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. ठीक आहे, आता 5वा प्रश्न काय आहे? तर अगदी सोपा प्रश्न आहे, ते मी लगेच तुम्हाला सांगत आहे. पहा, 5वा प्रश्न जो आय थिंक सर्वांना येत असेल आणि तो सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. खूप वेळेस रिपीट झालेला आहे तुम्हाला सराव परीक्षेमध्ये. आणि हा पहिला चॅप्टर जनरली सर्वांना चांगलाच पाठ असतो आणि येतो सुद्धा. ठीक आहे, तर प्रश्न असा आहे, केपलरचे नियम लिहा. प्रश्न असा आहे, केपलरचे नियम लिहा. केपलरचे नियम लिहा. अतिशय महत्वाचा प्रश्न आणि सोपा, सरळ, साधा, सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न पडलेला आहे मार्च 2022 ला. मार्च 2022 ला. आणखीन बऱ्याच वेळा हा प्रश्न पडलेला आहे. माझ्याकडे फक्त 2022 ची नोंद आहे, दुसरे क्वेश्चन पेपर मी पाहिलं नाही, पण आणखीन बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे. 3 मार्कासाठी पडणारा प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न. हा प्रश्न 2 प्रकारे पडतो. एक, आकृती दिली जाते आणि आकृतीला पाहून नियम लिहा असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि दुसरं, आकृती काढून नियम लिहा म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला त्याची आकृती सुद्धा जमली पाहिजे. आकृती अतिशय सोपी आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता ती. ठीक आहे, तर आता आपण नियम पाहू. पहिला नियम काय आहे बघा, केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम तुम्ही परीक्षेत असं नाही लिहायचं, केपलरचा पहिला नियम असं पूर्ण लिहायचं. मी फक्त आता वेळ वाचण्यासाठी पहिला नियम सुद्धा. काय आहे पहिला नियम त्याबद्दल थोडासा अभ्यास करू. बघा, अगोदर समजून घ्या की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. कशी असते? लंबवर्तुळाकार. मी सांगतो इथं पहिला नियम काय आहे, ग्रहाची कक्षा कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. लंब वर्तुळाकार. वर्तुळाकार. ठीक आहे, ही ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे, इलिप्स आहे म्हणतो आपण. ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट इज इलिप्स. कुठल्याही प्लॅनेटची जी काही ऑर्बिट आहे इलिप्स असते, म्हणजे लंबवर्तुळाकार असते. ठीक आहे, ही लंबवर्तुळाकार असते, तुम्ही इथं पाहू शकता. आणि जो सन असतो, सूर्य, हा त्याच्या कुठल्याही एका नाभीवर असतो. नाभी म्हणजे काय असणार आहे? मग आता मी त्याची कन्सेप्ट क्लिअर करत बसणार नाही. एकतर या ठिकाणी असेल किंवा या ठिकाणी असेल. लक्षात येतं मी काय म्हणतो? एकतर या ठिकाणी असेल किंवा या ठिकाणी. या 2 नाभी आहेत त्याच्या, कुठले एका नाभीवर. नाभी ही कन्सेप्ट आपण पुन्हा 7व्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टर आपण असा व्हिडिओ बनवणार आहोत जर तुमची मागणी असेल तर. ठीक आहे, पहा आता, कक्षा लंबवर्तुळाकार आहे. कुणाची? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असेल आणि सूर्य त्याच्या एका नाभीवर आहे. मी सांगतो इथं पहा, हा सूर्य आहे, हा बिचारा कोण आहे? सूर्य आहे. ठीक आहे, आणि हा ग्रह आहे. तर हे ग्रहाची कक्षा बघू शकता, लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्याच्या एका नाभीवर आहे. तर हे झालं त्याचं काय, पहिला नियम. मग दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम, ह्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असते. आता सरळ रेषेचा थोडा अभ्यास करत असताना हे अशा प्रकारे येईल. ठीक आहे, अशा प्रकारे 1 2 3. ठीक आहे, आणखी याच ठिकाणी अशा प्रकारे सोपवतात.
आता ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला जेवढा वेळ लागला, इथून इथपर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागला आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी जर वेळ लागला, जर सारखा असेल, सर्व कालावधी सारखा असेल, ठीक आहे. ग्रहाला, हा ग्रह आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असते, मग तो इथं असताना जोडेल, इथं असताना जोडेल असेल, इथं असताना जोडलेली असेल, इथे पण असताना जोडलेली असेल, ठीक आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, हा समान कालावधीमध्ये, म्हणजे काय बघा, हा दुसरा नियम आहे. दुसरा नियम काय सांगतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये, टी म्हणजे काय कालावधी कसा आहे, समान आहे. समान असताना क्षेत्रफळ म्हणजेच ए म्हणजे काय क्षेत्रफळ, तो काय करतो, समान क्षेत्रफळ काय करतो, व्यापन करतो. याचा अर्थ असा आहे, मी जर याचं क्षेत्रफळ काढलं, याचं क्षेत्रफळ काढलं आणि याचं क्षेत्रफळ काढलं, तर ते सारखंच येतं. कधी सारखं येतं, जर इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागलेला कालावधी कसा पाहिजे, समान पाहिजे. लक्षात येते मी काय म्हणतो ते, जर कालावधी समान असेल तर तेवढं क्षेत्रफळ सुद्धा समानच व्यापन केलं जातं. लक्षात येते. हा ठीक आहे. मग नियम दुसरा काय आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, हा झाला दुसरा नियम. मग तिसरा नियम काय सांगतो बघा, की हा जो ग्रह आहे, हा इथून फिरून इथपर्यंत पुन्हा त्याच ठिकाणी येतो, याला आवर्तकाल म्हणतात. याला काय म्हणतात, आवर्तकाल. याला म्हटलं जातं आवर्तकाल, टाइम पिरियड असं इंग्लिश मधून म्हणतात त्याला. आणि आवर्तकाल दर्शवतात टी अक्षराने, ठीक आहे. आणि सूर्यापासून ग्रहापर्यंत जे अंतर आहे ते असणार आहे, त्याला काय म्हणू आपण, त्रिज्या किंवा अंतर. सूर्यापासून ग्रहाला जोडणारं जे काही अंतर आहे, इथून एवढं अंतर ते दर्शवतात आर अक्षराने. मग तिसरा नियम काय सांगतो की सूर्याची परिक्रमा म्हणजे फिरणाऱ्या, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्यामधील सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. बस एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, हा जो ग्रह आहे तो परिक्रमा करतो आणि त्याचा आवर्तकाल म्हणजे टी आणि त्याचा वर्ग, आवर्तकालाचा वर्ग समानुपाती आहे. कुणाला समानुपाती आहे, तर त्यांच्यामध्ये जे सरासरी अंतर आहे त्या अंतराच्या घनाला काय असतो, समानुपाती असतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण 3 नियम पाहिलेले आहेत. ते 3 नियम तुम्हाला समजले असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, ओके. हा, तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील आणि असे PYQs पाहिजे असतील, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.